या प्रवासात आम्ही गार्डन ऑफ केव्ज इथे आलो. जुन्या काळच्या केव्ज सगळ्या बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्या काळची माणसं कदाचित राहत असतील. कशा अडचणीत, कशा ह्याच्यात, कसं काय राहतात हे पाहण्यासाठी आम्ही ह्या केव्जमध्ये गेलो. खाली उतरायला अत्यंत कठीण आहे. काठीशिवाय ते मी उतरणं माझ्यासारख्या माणसाला तर अशक्य आहे. मी उतरलो हेच खरं म्हणजे आश्चर्य आहे. कारण 200, 150, 250 फूट खाली जावं लागतं, ह्याच्यामध्ये जावं लागतं. आत केव्ज आहेत. ह्या केव्ज घसरड्या आहेत. थोडंसं पाय घसरू शकतात कारण ओलसर आहेत त्या. परंतु एक एन्शियंट पुरातन पाहण्याची जी मला आवड आहे, ही आवड मी त्या ठिकाणी पूर्ण केली. पूर्णपणे शेवटपर्यंत मी जाऊ शकलो. याचंच मोठं आश्चर्य आहे. लोक कसे राहत असतील याचा अंदाज आपण घेऊ शकतो पुरातन काळातले. पहा, अतिशय सुंदर अशा या केव्ज आहेत. जरूर आपण त्या पाहिल्या पाहिजे. पाण्याची सोय कशी आहे तिथे तेही आपण पाहिलं पाहिजे. आपण हा भाग नक्की बघा. पॅंगॉन्ग सीएम इथल्या भाषेत म्हणजे राजाची गुफा. आदिवासी लोक राहण्याचे ठिकाण माहिती होतं. मागे कधी काठी घ्यावी लागली तर असा अनुभव लक्षात येईल. पण सोपं पडतं ना काठीने चालणं. आता आत सोपं नाही आहे. मला वाटतं ते उतरताना लक्षात येईल. मस्त आहे. एकदम टोटली होतो का स्टिग्मा करण्यासाठी साईड पाहिलं असं आवडत नाही. यू वॉन्ट टू एन्जॉय गुड प्रॉपर्टीज, गुड फूड, लेजरली काहीतरी आणि पर्सनलाइज करतो. आणि बँक साईडला घेऊन यायचं तिथे आम्ही फिरायचं पुढे जायचं. असं सगळं टूर केलं.
ते असं त्यांना धावपळ कोणाला आवडत नाही. मी एकटा त्यांच्याकडे होतो. मग आम्ही युरोपला कधी जातो ना 6 दिवसात 6 कंट्री कधी हा लोकांना म्हणजे नुसते ठप्पे मारण्यात इंटरेस्ट आहे किंवा वॉटेवर. सगळा एक्साइटिंग असा हा प्रवास आहे. खूप झालं. छान पाण्याचे प्रवाह वाहत आहेत आणि वरून सुद्धा खालचे लोक दिसत आहेत अतिशय. आणि वाटा कशा आहेत पहा. निसर्गरम्य अतिशय असं हे सुंदर ठिकाण. काठीशिवाय मात्र माझ्यासारखे माणसं नाही जाऊ शकत. परंतु वेलनेट आहे सगळं. तुम्ही अगदी बघितलंच पाहिजे असा हा सगळा भाग आहे. तिथे गेला तर अजिबात चुकू नका. स्वच्छ पाणी, सुंदर क्रिस्टल क्लिअर पाणी या ठिकाणी होतं. कशी येते का नाही कसं वाटलं तुम्हाला? I love my India. I love my India. Go. चला काका इथे थोडस. वाव छान छान.
सब जगह ऐसी है ना।